हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मानसीज फूड हब. तर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण आज माझ्या मावशी आजींनी आणि आईनी दोघींनी मिळून आपल्या घराघरात प्रेमाने बनवले जाणारे शाही डिंक लाडू बनवले. हा फक्त लाडू नाहीये, हा आहे परंपरेचा स्वाद, आजीच्या हाताची ऊब आणि आईचं प्रेम. हिवाळ्यात खास करून बनवला जाणारा, ताकद देणारा, शरीराला पोषण देणारा, आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने बनवलेला शाही डिंक लाडू अगदी सोप्या रेसिपीत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण रेसिपीला आता सुरुवात करतोय. तर सगळ्यात आधी खोबरं किसून घेतलं होतं. ते खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. हा लाडू खूपच पौष्टिक लाडू मानला जातो. याच्यामध्ये जे खोबरं असतं त्यांनी शरीराला ऊर्जा मिळते, पचन सुधारते, वजन वाढवायचं असेल तर मदत होते. आता आपण इथे खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस आपलं शरीर थंड ठेवतं आणि पचनासाठी खसखस चांगली असते. तर आता इथे आपण तूप घालून घ्यायचंय. हे म्हशीचं कणीदार तूप आहे, ते आपण इथे वापरतोय. आता आपण ह्याच्यामध्ये आधी सगळ्यात डिंक तळून घ्यायचा आहे. डिंकाचा लाडू शरीराला खूपच ताकद आणि ऊर्जा देतो. हिवाळ्यात तर डिंकाचा लाडू खूपच पौष्टिक मानला जातो. सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, हे सगळं कमी होतं. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स एक-एक तळून घ्यायचे. जसं मी इथे काजू घेतलाय, बदाम, मनुके आणि बेदाणे घेतलेत. हा लाडू हाडं मजबूत करायला मदत करतो आणि प्रसूतीनंतर महिलांसाठी हा लाडू खूप फायदेशीर मानला जातो. अशक्तपणा असेल तर तोही कमी करतो. असा हा खूप गुणकारी लाडू आहे. आता इथे एक-एक करून सगळे ड्रायफ्रुट्स आपण असे तळून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स वापरतोय, ते पण आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत. मेंदूची शक्ती वाढवणारे आहेत. स्मरणशक्ती सुधारतात. शरीराला प्रोटीन्स व हेल्दी फॅट्स देतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवायला पण ड्रायफ्रुट्स मदत करतात. त्यामुळे हे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. तर आता आपण इथे खारकेची पूडसुद्धा भाजून घ्यायची आहे. तर खारकेची पूडसुद्धा आपल्याला हेमोग्लोबिन वाढवायला मदत करते. हा डिंकाचा लाडू हिवाळ्यात आपण रोज एक खाल्लाच पाहिजे. तो अतिशय पौष्टिक असतो. त्याच्यामध्ये जे घटक असतात, ते सगळे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. तर आता काय करायचं, इथे आपलं सगळं भाजून झालंय. खोबरं आपण भाजून घेतलं, खारीक पूड भाजली, डिंक तळून घेतला, ड्रायफ्रुट्स पण तळून घेतले. तर आपण इथे भाजलेलं खोबरं आहे, त्याच्यामध्ये हा तळलेला डिंक जो आहे तो ॲड करायचा आणि आपण जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले, ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचे. हे सगळं जे मिश्रण आहे, ते एकत्र करून घ्यायचं. पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक असतात आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूपच गुणकारी मानले जातात. याच्यामध्ये खारीक आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, खोबरं आहे. आता आपण हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचंय आणि थोडंसं चुरून घ्यायचंय. तर आता इथे आपण मोजून घ्यायचं हे मिश्रण किती आहे, त्या हिशोबाने आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. तर माझं इथे हे सर्वसाधारण 2.5 पातेलं, 2.5ला थोडंसं वर, 2.25 पातेलं माझं हे मिश्रण आहे. त्या हिशोबाने आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर हा 1 पातेलं गूळ आहे आणि अजून थोडासा मी ॲड करणार आहे. आपल्या किचनमधला साधा दिसणारा हा गूळसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. गुळामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे तो लगेच ऊर्जा देतो, थकवा कमी करतो आणि आपल्याला त्याच्यामधनं आयर्न मिळतं. तर इथे मी काय केलं, गूळ घेतलाय, त्याच्यात गूळ बुडेल एवढं पाणी घातलं होतं आणि गूळ विरघळायला लागला, की त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि जसा गूळ विरघळेल सगळा, तसा आपण चेक करायचं. अशी तार येणारा एक तारी पाक करायचा आणि त्या गुळात जितकं मिश्रण बसतंय, आपण जे बनवून घेतलं, ते ॲड करायचं सगळं. असे हे डिंकाचे लाडू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे सगळं मिश्रण आपण गुळाच्या त्या पाकात घातलं, की हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि मग लाडू गरम असतानाच वळायला सुरुवात करायची, म्हणजे ते छान वळले जातात. डिंक लाडू हे गरम प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीरातली थंडी, सांधेदुखी, पाठदुखी
या सगळ्यावरती ते खूप फायदेशीर ठरतात. तर इथे माझी मावशी आजी आणि आई दोघी मिळून असे लाडू वळतायत मस्त आणि इथे हे आपले परफेक्ट असे घरच्या घरी बनवलेले शाही डिंक लाडू तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतीये आणि अशाच सुंदर रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.